मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला योग्य पद्धतीने स्वामी सेवा कशी करायची, स्वामी सेवेत असताना नक्की कुठल्या नियमांचे पालन करायचे, स्वामींची प्रचिती येण्यासाठी नक्की कुठल्या सेवा करायच्या, स्वामींची अनुभूती येण्यासाठी कुठल्या चुका टाळायच्या, याबद्दलची अत्यंत योग्य आणि सविस्तर माहिती सांगणार आहे. आपल्यापैकी असंख्य लोक हे स्वामींची भक्ती करतात, निष्ठेने विश्वासाने स्वामींचे स्मरण करतात, पण तरीही कित्येक स्वामी भक्तांना अजूनही स्वामींचे अनुभव येत नाहीत किंवा कित्येक वेळा स्वामी सेवा करूनही योग्य ती इच्छा पूर्ण होत नाही. बघा, याचं नक्की काय कारण असेल किंवा आपलीच इच्छा का पूर्ण राहते? तुम्ही म्हणता की ताई, आम्ही तुमचे इतके अनुभव ऐकतो, तुम्ही नेहमीच वेगवेगळ्या सेवा सांगता, त्या आम्ही करतो, स्वामींचे सगळे उपाय आम्ही करतो, तुम्हाला अनुभव येतात, तुम्ही लोकांचे अनुभव सांगता, पण आम्हाला का अनुभव येत नाही? बघा, तुम्हाला अनुभव येण्यासाठी सगळ्यात पहिले स्वामींना शरण जावं लागेल. मनापासून स्वामींची सेवा करताय तर त्याआधी तुम्ही ज्या काही चुका केलेल्या आहात, जे काही पाप घडलं असेल, चुकून माकून तुमच्याकडे जे काही चुकलं असेल, त्यासाठी तुम्हाला स्वामींची माफी मागावी लागेल, स्वामींना शरण जावं लागेल आणि त्याच्यानंतरच तुम्हाला स्वामींची मनापासून मनोभावे सेवा करावी लागेल. आता सगळ्यात पहिली गोष्ट बघा, बरेच लोक असे असतात की स्वामी सेवेत येतात, स्वामींना आरत्या करतात, स्वामींना अभिषेक घालतात, गुरुवारी व्रत धरतात, सगळं करतात, पण तेवढ्या वेळापुरती चांगलं वागून इतर वेळी मात्र लोकांची वाईट वागतात. सतत त्या लोकांबद्दल काहीतरी चुगल्या लावतात, कुणाचं तरी मन दुखेल असं वागतात, घरात विनाकारण वाद घालतात, विनाकारण काहीतरी कुठेतरी भांडणं करतात, कुणाला तरी शिव्या देतात, आपल्यामुळे कुणाच्या तरी डोळ्यात पाणी येईल असं वागतात. बघा, ज्या ठिकाणी या गोष्टी घडतात, ज्या ठिकाणी अशा चुकीच्या गोष्टी होतात, तिथे स्वामी कधीही अनुभव देत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, जर स्वामी सेवेत आहात, अनुभव हवा असेल, इच्छा पूर्ण करायची असेल, सगळ्यात पहिले स्वामींना शरण जा. ज्या चुका केलेल्या आहात, जे काही घडलेलं आहे, त्याबद्दल स्वामींची माफी मागा. जे होतं ते मागचं होतं, तो सगळा भूतकाळ होता, पण आता मी स्वामी सेवेत आलेली आहे किंवा स्वामी सेवेत आता मी आहे, तर इथून मी स्वामीच सेवा करणार आहे आणि इथून पुढे मी चांगलंच वागणार आहे. बघा, स्वामींची माफी मागून तुम्हाला स्वामींना शरण जाऊन त्यानंतर तुम्हाला जी काही सेवा करायची असेल ती सेवा तुम्हाला करायची आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे, बऱ्याच वेळा आपण मांसाहार करतो आणि स्वामींची सेवा करतो. स्वामी सेवेत मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे, पण तरीही कुणाला सक्ती नाही आहे, कारण ती जी आपली मांसाहाराची इच्छा आहे, शेवटी स्वामीच ती इच्छा उडवणार आहेत, शेवटी स्वामीच ती इच्छा संपवणार आहेत. थोडासा वेळ गेला, थोडंसं स्वामी सेवेत रमलात की स्वामी बरोबर त्या गोष्टी तुमच्याकडनं घडून घेतील. पण तुम्ही मांसाहार करताय, समजा सकाळी मांसाहार केले, दुपारी मांसाहार केले आणि त्यानंतर स्वामींना पाया पडताय, नमस्कार करताय, काहीतरी छान पवित्र ग्रंथ वाचताय, आरती करताय, सारामृत वाचताय, तर त्याचा दोष लागेल. ज्या दिवशी मांसाहार करताय आणि देवाची सेवा करताय, ती सेवा व्यर्थ असते. समजा इतर वेळी तुम्ही मांसाहार करताय, ठीक आहे, पण त्या दिवशी स्वामी सेवा करत नाही, स्वामींचं काही करत नाही, तर ती गोष्ट अलग आहे. पण स्वामी सेवा करत असताना मांसाहार करताय, मांसाहार खाताय, त्याला हात लावताय आणि मग जर तुम्ही ग्रंथ वाचताय तर त्याचे दोष लागतात, त्याचे उलटे परिणाम होतात. मग आपण म्हणतो मी तर सगळं करते पण अनुभव येत नाही, तुमच्या ह्याच चुका होतात. ज्या दिवशी मांसाहार खाल त्या दिवशी चुकूनही स्वामींची सेवा करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे, बऱ्याच वेळा आपण अविश्वास ठेवतो. सेवा करतोय, एखादा उपाय करतोय, सारामृत वाचतोय, पण अविश्वास ठेवतोय. कुणीतरी सांगतंय, आता माझे व्हिडिओज बघताय किंवा माझे अनुभव ऐकताय म्हणून तुम्ही जर सेवा करताय, ताईंना अनुभव आल्या, ताई सांगतायत ही इच्छा पूर्ण होईल, ती इच्छा पूर्ण होईल, म्हणून मी पण स्वामी सेवा करून बघते. लक्षात ठेवा, तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. स्वामी सेवेत आल्यानंतर जेवढं महत्त्व
हे स्वामींना शरण जाण्याला आहे, तेवढंच महत्त्व हे स्वामींवरती विश्वास ठेवण्याला आहे. विश्वासाने अशक्य गोष्टसुद्धा शक्य होते. जी पण सेवा करणार आहात, मग गुरुचरित्र पारायण असेल, सारामृत पारायण असेल, तारक म्हणजे सारक मंत्र पठण असेल, आरती संकल्प असेल, कुठली पण स्वामींची छोटी मोठी सेवा असेल, ती सेवा करण्याच्या आधी तुम्हाला स्वामींच्या समोर बसायचं आहे. स्वामींच्या समोर बसून तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्पाने तुम्हाला पूर्ण स्वामींवरती विश्वास ठेवायचा आहे की हो 21 दिवस मी सारामृत वाचतीये, किंवा हो मी 7 दिवस गुरुचरित्राचं पारायण करते आणि या 7 दिवसांमध्ये स्वामी तुम्ही मला हे देणार, स्वामी माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण करणार. त्या 7 दिवसांमध्ये पारायण होईस्तोवर, तो ग्रंथ पाठ करेपर्यंत तुमच्या मनात फक्त आणि फक्त श्रद्धाने विश्वास असावा. एखादी गोष्ट तुम्हाला 7 दिवसात पण नाही भेटली, 21 दिवसात पण नाही भेटली, तरीही विश्वास तसाच ठेवायचा. जी गोष्ट तुमच्या नशिबात पण नसेल, तुम्हाला मिळणार पण नसेल, ती स्वामी सेवेने तुम्हाला मिळून जाणार. स्वामींची शक्ती अफाट आहे. स्वामींची ताकद ही खूप मोठी आहे. ते ब्रह्मांडाचे नायक आहेत. फक्त एक लक्षात ठेवा, तुम्ही चुकीचं मागाल तर ते तुम्हाला मिळणार नाही. बघा, एक छोटंसं उदाहरण देते. एक छोटं बाळ असतं, ते आईच्या कडेवर असतं. त्या आईला सांगत असतं, आई मला हे खेळणं दे, मला हे खायला दे, मला ती वस्तू दे. आई त्याला खायला देते, खेळणं देते, वस्तू देते, सगळं देते. त्या बाळाला जे हवं ते आई सगळं देते, कारण त्या आईचं सुद्धा बाळावरती खूप प्रेम असतं. पण जेव्हा तेच बाळ आईच्या कडेवर बसून म्हणतं, आई तो पेटलेला देवघरात जो दिवा आहे तो माझ्या हातात दे, तिथे जी अगरबत्ती लावलेली आहे ती माझ्या हातात दे, तेव्हा आई त्याला नकार देते. तेव्हा ती आई त्याच्या हातात चुकूनही तो दिवा देत नाही, अगरबत्ती देत नाही, कारण आईला माहिती आहे की तो जर दिवा त्याच्या हातात दिला तर तो सांडेल आणि बाळ भाजेल. अगरबत्ती दिली, त्याने ती पकडली तर तो भाजेल, म्हणून आई ते त्याला देत नाही. तसंच स्वामींचं आहे. भक्तांना काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं हे स्वामींना माहिती आहे. कधी कधी खूप हट्ट करूनही तुम्हाला ते मिळत नसेल तर ती स्वामींची इच्छा म्हणा आणि ते सोडून द्या. स्वामींनी ते चांगल्यासाठीच केलेलं आहे, एवढा विश्वास तुमच्या मनात असावा. कारण माझ्यासोबतसुद्धा बऱ्याच वेळा हे घडलेलं आहे. जी गोष्ट नाही मिळाली, पुढे जाऊन मला त्याचा अनुभव आलेला आहे की ते चांगल्यासाठीच झालेलं आहे. बघा, आता इच्छा पूर्ण करायची आहे, कुठली पण इच्छा असेल तर त्यासाठी सर्वात प्रभावी सेवा कुठली, तर मी तुम्हाला सांगेल की स्वामी सारामृत पारायण. तुम्ही 11 दिवसांचं, 21 दिवसांचं, 51 किंवा 108 ते तुमच्यावर आहे. तुम्ही कितीही दिवसांचं सारामृत पारायण करू शकता. तुम्ही रोज नित्य नियमाने 51 वेळा, 51 नाही तर नित्य नियमाने रोज 21 वेळा तारक मंत्र म्हणू शकता. तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता. तुम्ही नवनाथांचं पारायण करू शकता, किंवा मग तुम्ही स्वामींच्या समोर बसून गुरुचरित्रातील 18वा अध्याय रोज किमान 7 वेळा वाचू शकता. बघा, ह्या सगळ्या ज्या सेवा सांगितलेल्या आहेत त्या इच्छाप्राप्तीच्या सेवा आहेत. फक्त ह्या सेवा करत असताना विश्वास खूप महत्त्वाचा आहे. सेवा करताना घरात भांडताय, सेवा करताय कुणाला तरी रडवताय, सेवा करताय कुणाला तरी दुःख देताय, सेवा करताय आणि कुणाला तरी काहीतरी हिनवताय, तर त्या सेवेचं फळ संपून जातं. छोटी सेवा कराल तुम्ही, 21 दिवसांऐवजी 11 दिवसाचं पारायण करा, 11 दिवसांऐवजी तुम्ही 7 दिवसांचं पारायण करा, पण ते पारायण करत असताना पूर्णतः स्वामींबरोबर एकरूप व्हा, एकनिष्ठ व्हा आणि मनापासून पारायण करा. तुम्हाला सांगते, 7 दिवस खूप झाले, तुम्हाला दुसऱ्याच दिवशी त्या पारायणाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला अनुभव येत नाही. सेवा करतोय, सगळं करतोय, मनापासून करतोय, सगळं करतोय, पण तरीही ताई, म्हणजे तुम्ही म्हणता की ताई आम्हाला स्वामी अनुभव देत नाही. बऱ्याच वेळा काय होतं, स्वामी परीक्षा घेतात. जो भक्त स्वामींच्या परीक्षेत पास होतो, स्वामी त्याला अनुभव देतात. आता असं नाही आहे की परीक्षेत पासच होणं किंवा स्वामी परीक्षा घेतात म्हणजे ताई नक्की काय करायचं. तर मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं, विश्वास. कितीही अडथळे आले, कितीही अडचणी आल्या, एखादी गोष्ट नाही भेटली, एखादी गोष्ट सतत अपूर्ण राहत असली किंवा कुठेतरी ती संपल्यासारखी वाटत असेल, हातातून काहीतरी निसटून जाताना वाटत असेल, तेव्हा फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र तोंडातून सोडू नका. तुम्हाला तुमचं मन समाधान, म्हणजे तुमचं मन समाधान होईपर्यंत, तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत फक्त श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत राहा. आता तो किती पण दिवस, किती पण, मी स्वतः म्हणजे रात्रंदिवस हा मंत्र माझ्या तोंडात, माझ्या मुखात असतो. त्याने खूप अडचणी सुटतात आणि जे हवं ते सुद्धा प्राप्त होतं. त्यामुळे
हा जो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ, हा मंत्र तुम्ही जेवढा जास्त म्हणाल आणि त्याची संख्या जशी जशी वाढत जाणार तशी तशी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होत जाणार. बघा, कुठलीही भीती वाटली, कुठलीही अडचण आली, कुठलंही विघ्न येतं आहे, काहीतरी हातातून निसटून जातं आहे, तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ हा एक मंत्र जर विश्वासाने आणि मनापासून तुम्ही म्हटलात तर तुमच्या आयुष्यात अशक्य असं काही राहणार नाही. स्वामींना खूप फुलं किंवा खूप काही पेढे किंवा केळी, खूप काहीतरी गोडधोड असं काहीच नको आहे. स्वामी म्हणतात का मला हेच द्या, मला तेच द्या किंवा मला असं पाहिजे. आपण आपल्या श्रद्धेने जे काही असेल ते वाहतो किंवा आपण श्रद्धेने जे काही असेल ते ठेवतो, ती आपली श्रद्धा असते. स्वामींना सगळ्यात जास्त लोभ आहे तो सेवेचा. तुम्ही जर असं केलं की रोज काहीतरी स्वामींसमोर गोड ठेवताय आणि स्वामींकडे काहीतरी मागताय, तुम्हाला कधीच मिळणार नाही. पण स्वामींसमोर काहीच न ठेवता एखादं फूल ठेवताय, थोडीशी वाटीत साखर ठेवताय आणि रोज तारक मंत्र किंवा रोज जर तुम्ही नित्यसेवा करताय आणि त्या नित्यसेवेत तुम्ही काहीतरी मागताय तर ते स्वामी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. बघा, खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या गोष्टी जर तुम्ही पाळल्यात, बघितल्यात, हे नियम जर तुम्ही पाळले तर नक्कीच तुम्हाला स्वामींचे छान अनुभव येतील. फक्त विश्वास ठेवा, सतत स्वामींच्या नामात राहा, सगळ्यांशी चांगलं वागा, मनापासून सेवा करा. मद्यपान असेल, मांसाहार असेल ते कुठेतरी कमी करा किंवा ते केल्यानंतर सेवा करू नका. सेवा करत असताना त्या संकल्पाने करा. ह्या गोष्टी किमान जर तुम्ही पाळल्यात तर स्वामींचे अनुभव तुम्हाला रोज आल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.